नाशिक शहरामधील 11 प्रमुख मार्गांवरील वाहतूक ही आजपासून बंद। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधले रस्ते 5 दिवस राहणार बंद। निफाड रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये बंद, वाहनधारकांना त्रास। लवकरात लवकर काम पुन्हा एकदा सुरू करण्याची वाहनधारकांची मागणी। नाशिकमध्ये शरद पवारांच्या विरोधात भाजप आणि हिंदू संघटनांचं आंदोलन। श्रीराम श्री स्वामी समर्थांचा अपमान करणाऱ्या विधानांना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप। काळाराम मंदिरासमोर तुषार भोसलेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। नंदुरबारच्या शहादामध्ये शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक गणेशाची आरती। मंत्री विजयकुमार गावितांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती। नाशिकच्या वणीमध्ये क्रूरतेचा कळस, मोकाट श्वानाला मारहाण करत डोळे सुद्धा फोडले। अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या अंकाई किल्ला परिसरामध्ये बिबट्यांचं दर्शन, दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। वन विभागाने बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं, शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी। नाशिक शहरातील गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर। नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलवरच्या कारवाईच्या नंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। आरोग्य विभागाकडे नोंदणी न करता सुरू होता दवाखाना। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या। चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।